सगळे एका ठिकाणी जमतात आणि तिथून निघतात. गणपती बाप्पा मोरया बोलून त्यांचा प्रवास चालू होतो. त्यांची बडबड चालूच असते. गप्पा मारता मारता सायलीला झोप लागते. अर्जुन तिला जवळ घेऊन मांडीवर झोपवतो आणि तिच्या केसांमधून हात फिरवत तिच्याकडे पाहत असतो. अर्जुन मनातच विचार करत असतो, सायली, मी आधी खूप वेगळा होतो ग. माझ्याच दुनियेत राहायचा. प्रेम काय असतं ते मला माहितीच नव्हतं आणि अचानक तू माझ्या जीवनात आली आणि तू मला शिकवलं खरं प्रेम काय असतं ते. आणि तिचा हात हातात घेतो. अर्जुन सायलीला पाहत असतो की आधीचं लक्ष जातं. आधी त्याला म्हणतो, अर्जुन, ती तुझीच बायको आहे. असं टक लावून काय बघतो आहेस? आधी तुझं काम कर ना तू. मी माझ्या बायकोला बघतो आहे तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अरे पण तू आधी कसा होतास? फक्त तुझाच विचार करायचा. पण आता तुझ्या ह्या बच्च्याने तुला पूर्ण बदलवून टाकलं रे. तुझ्यासाठी तुझा जीव की प्राण म्हणजे सायली आहे ना? अर्जुन पण हसून हो म्हणतो. अर्जुन, पण मला एक प्रश्न आहे. कसला प्रश्न रे? अरे बघ ना, तुझ्याकडे ऑलरेडी एक बच्चा आहे. पण पुढे तुझा आणि सायलीचा बेबी बच्चा येईल तेव्हा तू काय करशील? म्हणजे सिनियर बच्च्याला सांभाळशील की ज्युनियर बच्च्याला? आधी असं बोलताच सगळे हसायला लागतात. अर्जुन त्याला म्हणतो, आधी तू काळजी करू नकोस. जसं मी या बच्च्याची काळजी घेतो ना, त्यापेक्षा येणाऱ्या बच्च्याची पण काळजी घेईन. आणि हो, तू काय कामाचा आहेस? तू पण मला मदत करशील ना? हो रे बाबा, मला तर तुला मदत करावीच लागेल ना, नाहीतर तुझा सिनियर बच्चा माझ्यासोबत भांडेल ना. त्याच्या गप्पा चालूच असतात. पूनम म्हणते, सायली तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम करते. आमची एक मैत्रीण आहे, ती कधीची सायलीच्या मागे लागली आहे. तुझ्या इरासोबत ओळख करून दे. पण सायली तिला काही ना काही कारण सांगून टाळत असते. कारण का तर ती मुलगी मुलांच्या बाबतीत चांगली नाही. कारण कोणताही मुलगा दिसला की त्याच्या मागे जाते. आणि सायली म्हणते, आमच्या आधीची बायको अशी आलतू फालतू नसेल म्हणून तुझी ओळख ती करून देत नाही. तोच सायलीला जाग येते. ती उठून नीट बसते आणि अर्जुनकडे बघते. कोणाचं लक्ष नसताना तिच्या गालाला किस करते. नेमके तेव्हाच आधीचे लक्ष त्यांच्याकडे जातं. तो मुद्दाम खोकलायचं नाटक करतो. त्याच्या आवाजाने सायली आणि अर्जुन भानावर येत नीट बसतात. आधी त्यांना बघून हसत असतो. सायली त्याच्याकडे बघून जीभ दाखवते. आधी पण तिला जीभ दाखवत बाहेर बघतो. काही वेळाने ते सगळे एका ठिकाणी हॉटेलला थांबतात आणि जेवण करून निघतात. बराच प्रवास करून ते माथेरानला पोहोचतात. तिथलं नेचर बघून सगळ्यांना खूप छान वाटतं. किती सुंदर आहे ना? तोच सायली म्हणते, आपण ना एकदा अलिबागचा पण प्लॅन करूया. तिथे विनीतचा फार्म हाऊस आहे, तिथे जाऊया. आणि हो, ट्रिपला जायची. विनीतचे फार्म हाऊस चांगल्या चांगल्या ठिकाणी आहेत. अभय तिला म्हणतो, असे किती फार्म हाऊस आहेत विनीतकडे? दादा, त्यांच्याकडे बरेच फार्म हाऊस आहेत. जेवण करून ते झोपायला जातात. अभय, राकेश आणि आदी एका रूममध्ये झोपतात. अर्जुन आणि विनीत एका रूममध्ये झोपतात आणि पूनम आणि सायली एका रूममध्ये असतात. अर्जुन थोडा नाराज असतो कारण सायली पूनमसोबत झोपणार आहे म्हणून. तो सायलीचा हात पकडून बाजूला घेऊन जातो. सायली त्याला विचारते, काय हो, काय झालं? असे इकडे का घेऊन आलात मला? अगं, तू माझ्यासोबत झोपायचं सोडून पूनमसोबत का झोपणार आहे? मी खूप काही प्लॅन करून आलो आहे. सायली, आणि तू असे माझ्या प्लॅनवर पाणी सोडणार का? अहो प्लीज ना, मी तुमच्यासोबत रोज झोपते ना. मला आज पूनमसोबत झोपायचे आहे. प्लीज ना. तिचं बोलणं ऐकून तो सायलीला म्हणतो, तू तर बोलूच नको माझ्याशी. आणि तो रागाने निघून जातो. सायली पण झोपायला रूममध्ये येते. पूनम आणि तिच्या गप्पा चालू असतात आणि त्या झोपतात. पण सायलीला झोप येत नाही. ती कूस बदलत असते. पूनम तिला म्हणते, सायली, मी मगासपासून बघते आहे, तुझं काय सुरू आहे इकडून तिकडे? सायली तिच्याकडे बघून म्हणते, मला अर्जुनजवळ जायचं आहे. पूनम तिला म्हणते, तू मला अशी एकटीला सोडून जाणार आहेस का? अगं बाई, काळजी करू नकोस. मी विनीतला पाठवते, मग तर झालं ना. विनीतचं नाव ऐकून पूनमला आनंद होतो. सायली जाता जाता थांबते आणि पूनमकडे बघून म्हणते, माझ्या भावाला जास्त त्रास नको देऊ. तिचं बोलणं ऐकून पूनम तिला उशी फेकून मारते. सायली हसत पडून जाते. बाहेर येऊन अर्जुनला कॉल करते. अर्जुनला तिचा राग आलेला असतो म्हणून तो कॉल उचलत नाही. ती पुन्हा कॉल करते. अर्जुन रागाने फोन उचलतो आणि तिला म्हणतो, काय आहे? का फोन केला मला? सायली त्याला सांगते, वर लॉनला या. अर्जुन लॉनला जातो. तिच्याकडे पाहत म्हणतो, काय काम आहे? आणि तू तर पूनमसोबत झोपणार होतीस ना, मग इथे काय करते? त्याच्याकडे पाहत ती हसत असते. सायली, हसू नकोस, मला खूप झोप येत आहे, मी जातो. आणि तो जायला वळतो. सायली त्याचा हात पकडून त्याच्या मिठीत जाते.
सायली, काय करते? कुणी पाहिलं तर? अहो, तुम्ही काळजी करू नका. आणि पूनम आणि विनीतला सोडून कुणालाच माहिती नाही आहे की आपण इथे आहोत. अगं पण विनीत तर खाली आहे ना? अहो, तो गेला पूनमजवळ. अर्जुन रागात पुन्हा जायला निघतो. सायली त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि टाक उंच करून त्याच्या ओठांवर किस करते. अर्जुन पण तिला किस करू लागतो. थोड्या वेळाने बाजूला होतात. तिथे लॉनवर बसतात. सायली अर्जुनच्या मिठीत असते आणि प्रेमाने एकमेकांसोबत बोलत असतात. सायली त्याचा हात पकडून म्हणते, आय लव्ह यू अर्जुन. तुम्ही खूप चांगले आहात. फक्त एकच गोष्ट आहे, ती मला आवडत नाही. अर्जुन त्याची मिठी घट्ट करून, कोणती गोष्ट बच्चा? आणि आय लव्ह यू टू. तुम्ही मला रागवत नका जात जाऊ ना प्लीज. सॉरी बच्चा. तू जवळ नसली ना मला काय होतं काय माहिती. थोडा वेळ गप्पा मारून ते रूममध्ये येतात आणि एकमेकांना घट्ट मिठीत घेत झोपून जातात. सकाळी अर्जुनला जाग येते. तो सायलीला उठवतो आणि पूनमच्या रूममध्ये जा सांगतो. सायली पण उठून रूममध्ये निघून जाते. सकाळी सगळे आरामात उठतात. मुलांचं आवरून ते गप्पा मारत बसतात. सायली आणि पूनम अजून उठलेली नसते. अर्जुन सायलीला उठवायला तिच्या रूममध्ये जातो. दोघेही झोपलेल्या असतात. अर्जुन सायलीजवळ जातो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो, माझा बच्चा झोपमध्ये पण किती सुंदर दिसतो ना. आणि चेहऱ्यावरून हात फिरवतो. त्याला सायलीची मज्जा घ्यायची इच्छा होते. तो मुद्दाम तिच्या चेहऱ्यावर हळूवार बोटं फिरवतो. सायलीला गुदगुली होत असते म्हणून ती चेहरा हलवते आणि पांघरून झोपून जाते. अर्जुन तिची चादर बाजूला करतो आणि तिला उठवतो. अर्जुनला समोर बघून ती म्हणते, थोडा वेळ अजून झोपू द्या ना प्लीज. अर्जुन तिच्याजवळ जाऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. तशी सायली तडकन उठते आणि त्याला धक्का देत वॉशरूममध्ये निघून जाते. विनीत पण पूनमला आवाज देतो, उठ लवकर. पूनम पण त्याच्या आवाजाने उठते. सगळे तयार होऊन बसलेले असतात. पूनम मात्र विनीतवर राग काढत असते. सायली तिला विचारते, काय गं, अशी का भांडते आहेस माझ्या भावाशी? बघ ना, मला त्याने कसे ओढून उठवले. तुला जिजूंनी किती छान पद्धतीने उठवले. तिचं बोलणं ऐकून सायली अर्जुनकडे बघून लाजते आणि इकडे तिकडे पाहते. तिला तसं बघून सगळे हसतात. सायलीला लाजताना बघून आधी पण तिला चिडवतो. सायली त्याच्या मागे पळत जाते. तोच आधी बाहेर पळत जातो. मावशी बाहेर झाडांना पाणी घालत असतात. त्यांच्या हातातील पाईप घेतो आणि सायलीच्या अंगावर उडवतो. त्यांची मस्ती बघून सगळे येतात. एक एक करून पाईप घेऊन एकमेकांच्या अंगावर उडवत असतात. खूप मस्ती करतात, डान्स करतात. सगळे लहान होऊन एन्जॉय करत होते. मस्ती करून फ्रेश होऊन हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले. मावशींनी मस्त आल्याचा चहा बनवून आणला. काही वेळाने क्रिकेट खेळण्याचा प्लॅन केला. सगळे क्रिकेट खेळत असतात. सायलीला कंटाळा येतो म्हणून ती साईडला जाऊन बसलेली असते. काही छोटी मुले पकडापकडी खेळत असतात. सायली पण त्यांच्यासोबत खेळू लागते. खूप मस्ती करत असते. अर्जुनचं लक्ष सगळं सायलीकडे असतं. तो पण क्रिकेट सोडून तिच्यासोबत खेळायला येतो. तिच्यासोबत तो पण लहान होऊन खेळत असतो. ते दोघे बाहेर आल्यानंतर कोणीच क्रिकेट खेळत नाही. ते पण त्यांच्यासोबत खेळायला येतात. काही वेळाने घरी येतात. पूर्ण दिवस मस्ती करून सगळ्यांना खूप भूक लागलेली असते. सगळे जेवणावर ताव मारतात. जेवण करून बसलेले असतात आणि गेम खेळतात. सगळे गोल गोल करून बसतात. राकेश पूनमजवळ पिलो देत म्हणतो, ही पिलो एकमेकांना पास करायची. तोपर्यंत सॉन्ग चालू असेल तोपर्यंत. आणि सॉन्ग बंद झाले आणि पिलो ज्याच्याकडे असेल त्याला जे सांगितलं जाईल त्याने ते करून दाखवायचं. सगळे हो म्हणतात. गेम चालू होतो. सगळ्यात आधी पिलो विनीतकडे येते. सगळे त्याला सांगतात, तू पूनमसाठी काहीतरी कर म्हणजे ती हॅपी होईल. विनीत विचार करत म्हणतो आणि पूनमजवळ जातो आणि तिचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो, अशी साथ शेवटपर्यंत देशील का? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते प्रेम असेच शेवटपर्यंत निभावशील का? आणि तिच्या कपाळावर किस करतो. पूनमला हे अनपेक्षित असतं. ती भान हरपून त्याच्याकडे पाहते. तो सायली आवाज देते, वहिनीसाहेब, माझ्या दादासाहेबांना बघून झालं असेल तर त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. तिच्या आवाजाने पूनम लाजते आणि हो म्हणते. सगळे टाळ्या वाजवतात. पुन्हा गेम चालू होतो. आता आधीचा नंबर येतो. सायली त्याला टास्क देत म्हणते, तू सतत माझ्यासोबत भांडण करत असतोस ना. तुझा टास्क हा आहे, माझ्याबद्दल 2 ते 3 शब्द चांगले बोल. आधी पण मान हलवून हो म्हणतो. सायलीकडे बघत म्हणतो, ही माझी बहीण खूप समजूतदार आहे. माझ्याशी भांडण जरी असलीस तेवढा जीव मला लावते. तिच्यामुळे समजले फॅमिलीमध्ये सोबत राहण्याचा किती आनंद असतो.
या माझ्या बहिणीला सगळं काही मिळू दे. त्याचं बोलणं ऐकून सायली खूप इमोशनल होते. पुन्हा गेम चालू होतो. आता नंबर अर्जुनचा असतो. त्याला राकेश आणि आदी प्रश्न विचारतात. तुझं सायलीवर खूप प्रेम आहे? हो, खूप प्रेम करतो मी सायलीवर. तुला सायलीची कोणती गोष्ट आवडत नाही? अर्जुन म्हणतो, मला सायलीच्या सगळ्या गोष्टी आवडतात, पण खरं सांगायचं झालं तर तिचं रडणं मला आवडत नाही. त्याचं बोलणं ऐकून सायलीला राग येतो. ती उठून चालायला लागते. अर्जुन पिलो आदीला फेकून मारतो. तुला तर बघतो मी नंतर, आणि सायलीच्या मागे पडत जातो. सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती ऐकत नाही. शेवटी तिला जाऊन मिठी मारतो. बायको रागावलीस? सायली काहीच बोलत नाही. सोड ना बायको, तो गेम आहे. एवढं मनाला नको लावून घेऊ प्लीज. सायली त्याला धक्का देऊन पुढे पळत असते. अर्जुन तिच्या मागे पळत असतो. ती पळत पळत रस्त्याने बरीच लांब येते. अर्जुन पण तिच्या मागे पळत असतो. रस्त्याच्या एका बाजूला काही टवाळखोर मुले बसलेली असतात. ते सायलीला बघून तिच्याजवळ गोल उभे राहतात. त्यांना बघून सायली घाबरते आणि अर्जुनला आवाज देते. तिचा आवाज ऐकून अर्जुन जोरात पळत तिच्याजवळ येतो आणि त्या मुलांना धक्का देतो. तशी सायली त्याला मिठी मारते. तो तिला म्हणतो, घाबरू नकोस, मी आहे ना. आणि अर्जुन त्या मुलांची चांगली मलमपट्टी करतो. बदड बदड बदडतो. ते मुलं घाबरून पळून जातात. सायली या प्रकाराने खूप घाबरलेली असते. अर्जुन तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळाने ती शांत होते. सगळे झोपायला जातात. आज सायली आणि अर्जुन एकाच रूममध्ये झोपतात. अर्जुन सायलीला जवळ घेत म्हणतो, अजून रागावली आहेस? सायली त्याच्या गालाला किस करत नाही म्हणते. तो तिला घट्ट मिठी मारतो. ती अर्जुनला म्हणते, सॉरी अर्जुन, आज माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. अर्जुन तिच्या ओठांवर त्याची बोट ठेवत म्हणतो, माझ्या बायकोमुळे मला कधीच त्रास होत नाही. हां, होतो कधी कधी. मी जे मागतो ती पटकन देत नाही, त्याचा त्रास होतो. सायली कडून न कळल्यासारखं करते. कोणती गोष्ट देत नाही मी तुम्हाला? अर्जुन त्याचं बोट तिच्या ओठांवर फिरवत म्हणतो, ही गोष्ट. तशी सायली लाजून त्याच्या मिठीत जाते आणि तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवते. बराच वेळ एकमेकांना किस करत असतात. तसेच झोपून जातात. सकाळी सायली लवकर उठते. अर्जुन तिला मिठी मारून झोपलेला असतो. बराच वेळ त्यालाच पाहत असते आणि त्याच्या चेहऱ्यावर फुंकर मारून त्याला त्रास देत असते. मुद्दाम त्याचं नाव घेत असते. अर्जुन डोळे उघडून तिला जवळ घेत घट्ट मिठी मारतो. ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण तो तिला सोडत नाही. असंच काही वेळ एकमेकांच्या मिठीत घालवतात. फ्रेश होऊन नाश्ता करायला येतात. नाश्ता करून पुन्हा फिरायला जातात. बरीच शॉपिंग करतात. ट्रिप अजून एन्जॉय करतात. आज त्यांना दुपारी निघायचे असते. सगळे पॅकिंग करत सामान गाडीत ठेवत असतात. काही वेळाने घरी जायला निघतात. रात्री बऱ्याच उशिरा घरी पोहोचतात. घरी आल्यावर त्यांचं रोजचं रुटीन चालू होतं. आदी आणि अभयचे हॉस्पिटल. अर्जुन ऑफिसच्या कामासाठी रशियाला गेलेला असतो. सायलीच्या कॉलेजमध्ये आज फंक्शन असतं. तिची डान्सची पण प्रॅक्टिस झालेली असते. ती आज डान्स करणार असते. अर्जुनला पण खूप मिस करत असते. अर्जुन डान्स बघायला येणार होता, पण तो आता इंडियामध्ये नसतो म्हणून सायली नाराज असते, पण स्वतःला सावरते. सायली आज खूप सुंदर दिसत होती. विराज तर तिच्या मागे पुढे करत होता. चोरून चोरून तिला पाहत होता. सायलीचा डान्स करत असते तेव्हा डान्स करता करता तिला अर्जुन दिसतो. तिला खूप आनंद होतो. ती अर्जुनकडे पाहत डान्स करत असते. डान्स करता करता डोळ्याने त्याला इशारे करत असते. मध्येच फ्लाइंग किस देत असते. विराज अर्जुनच्या शेजारी बसलेला असतो. त्याला वाटतं सायली माझ्याकडे बघून हे सगळं करते. त्याला खूप आनंद होतो. तिचा डान्स संपतो आणि रूममध्ये चेंज करायला येते आणि दरवाजा बंद करत असते. तोच तिला मागून कुणीतरी मिठी मारते. सायली घाबरते आणि मिठी कुणी मारली बघते तर अर्जुन असतो. तिला खूप आनंद होतो. ती पण त्याला गालाला किस करत त्याला मिठी मारते. बायको, काय डान्स केलास तू मस्त. तो तिच्या कपड्यावर किस करत म्हणतो, आय लव्ह यू सायली. मी तुला खूप मिस केलं. आय लव्ह यू टू. अहो, मी पण तुम्हाला खूप मिस केलं. आणि आनंदाच्या भरात तिने तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. बराच वेळ दोघं पण किस करत होते. तोच बाहेरून कुणाचा आवाज आला. सायली, तुझं आवरून झालं असेल तर लवकर बाहेर ये. सायली तिचं आवरून अर्जुनसोबत बाहेर येते. सायली त्याचा हात पकडून बाहेर जाते. ते पाठमोरे असतात. विराज त्यांना पाहतो. खरं तर त्याला पण सायलीला भेटायचं असतं, पण सायली तोपर्यंत निघून जाते. ते दोघं बाहेर जेवण करून घरी जातात. आधी अभयदा आणि बाबांना तिचे डान्सचे व्हिडिओ दाखवते. सगळे तिची खूप तारीफ करतात. फ्रेश होऊन झोपायला जातात. अर्जुन तर तिला घट्ट मिठी मारून जवळ घेऊन झोपतो. असेच दिवस जात असतात. आज हॉस्पिटलमध्ये पूजा असते म्हणून सगळे रेडी असतात.
जवळचे नातेवाईक पण आलेले असतात. सायलीने आज साडी घातलेली असते. खूप सुंदर दिसत असते ती आणि आपला हिरो सायलीच्या मागे पुढे करत असतो. पूजा निर्विघ्नपणे पार पडते. घरातील सगळे खूप आनंदी असतात. पूजेच्या गडबडीत 2-3 दिवस निघून जातात. जो जो आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो. घरात फक्त ती आणि शेरू असतो. शेरू शांत झोपलेला असतो, पण मधूनच खूप जोरात भुंकायला लागतो. सायली तर घाबरून जाते. आता काय करू आणि काय नको अशी तिची हालत होती. ती घाबरत त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणते, शेरू तुला काय झालं? तुला काही हवं आहे का? त्याला खायला देते, पण तो काही शांत होत नाही. ती शेरूवर हात उगारून घाबरत असते. तोच आधी येतो. तिला तसं बघून आधी म्हणतो, सायली काय झालं? आधी बरं झालं तू आलास. बघ ना शेरू शांत होतच नाहीये. त्याला खायला दिलं तरी शांत नाही होत आहे. आधी त्याला जवळ घेऊन त्याच्या अंगावर प्रेमाने हात फिरवतो. तो शांत होतो. असंच दिवस निघून जातो. आधी दुपारची गोष्ट सगळ्यांना सांगतो. सगळे तिला हसतात. अर्जुन मात्र तिला ओरडतो, सायली अशी किती दिवस शेरूला घाबरणार आहेस? कधी ना कधी त्याच्याशी मैत्री करावी लागणारच आहेस ना तुला? सायलीला अर्जुनचा राग येतो. ती तिचं काम आवरून रूममध्ये निघून जाते. गॅलरीमध्ये शांत बसलेली असते. अर्जुन पण रूममध्ये येऊन फ्रेश होतो. सायलीला बघतो तर ती गॅलरीमध्ये बसून रडत असते. अर्जुन तिच्याजवळ जातो आणि तिला उचलून बेडवर घेऊन येतो. सायली त्याच्याशी काहीच बोलत नसते, रडत असते. तो तिच्या कपाळावर किस करत म्हणतो, सॉरी बायको, मी तुला रागावले, पण तू एकदा शेरूसोबत प्रेमाने जवळ जा, त्याला हात लाव, बघ तू काहीच करणार नाही. सायली रडतच असते. तिला तसं बघून म्हणतो, ए माझी रडूबाई, किती रडणार आहे? आणि तिला गुदगुली करायला लागतो. सायली पण हसत त्याला माफ करते आणि त्याच्या मिठीत जाऊन झोपते. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.